पाचोरा तालुक्यातील म्हसळा धरणाच्या पाण्यावरून आता संघर्ष तीव्र झाला आहे। धरणातील जलसाठा कमी होत असताना पुन्हा पाटाला पाणी सोडण्याच्या हालचालींमुळे आंबेवडगाव ग्रामपंचायतीने तीव्र भूमिका घेतली आहे। भविष्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। कारण पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव परिसरालगत असलेले म्हसळा धरण सध्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहे। मागील काळात रब्बी हंगामासाठी पाटाला पाणी सोडण्यात आले होते, मात्र नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सांगितले की पाटाला रात्रंदिवस पाणी सोडण्यात आल्याने धरणातील जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे। उन्हाळा तोंडावर असताना धरणात सध्या केवळ आरक्षित जलसाठा शिल्लक आहे। अशा परिस्थितीत पुन्हा पाटाला पाणी सोडण्याची शक्यता व्यक्त होताच ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त होत आहे। भविष्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। धरणात सध्या फक्त आरक्षित पाणी शिल्लक आहे। जर आता पुन्हा पाटाला पाणी सोडले तर उन्हाळ्यात गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल। त्यामुळे आम्ही प्रशासनाला इशारा दिला आहे। या पार्श्वभूमीवर आंबेवडगाव ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे। भविष्यात पुन्हा पाटाला पाणी सोडल्यास ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल। प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू असा इशारा दिला आहे। दरम्यान पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे। जलसाठा, बाष्पीभवन आणि धरणाची सध्याची स्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी संबंधित विभागांना निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे। म्हसळा धरणाच्या पाण्यावरून निर्माण झालेला हा वाद आता आंदोलनाच्या टप्प्यावर पोहोचला आहे। प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील या संघर्षाचा पुढील परिणाम काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नमस्कार, मी बबलू मस्तान तडवी, लोकनियुक्त सरपंच वडगाव आंबे। हे आज रोजी आम्ही इथे म्हसळा धरणावरती आलो असून पाण्याची पाहणी करून सदर पाण्याची पाहणी केल्यानंतर कुऱ्हाड या क्षेत्रातील शेतकरी व पाटबंधारे विभागाचे या धरणाकडे सखोल दुर्लक्ष करत आहात आणि सतत पाट सोडत आहेत। पाटावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही की ते किती तास सोडायचं, किती घंटे सोडायचं, तसं कुठलंही नियंत्रण नाही। ते 24 घंटे पाट सोडतायत। एटी टाइम एक महिना सोडला ना। हो, एक महिन्यापासून सतत पाट चालला होता। त्यात त्यांनी आता 2 दिवसाआधी बंद। प्रमाणापेक्षा जास्त गेट उचललो होता असं ऐकलं। हो, प्रमाणापेक्षा जास्तच गेट उचलले गेले आणि कंटिन्यू 24 घंटे चालू होता। त्याच्यानंतर आता जो जलसाठा आहे तो दिसताना मृत साठा जो दिसताना दिसतोय, पण तेवढा नाही येतो। आता धरणाची खोलीचा जर विचार केला आपण, फक्त पाणी दिसताना पसरट भागात दिसतंय, परंतु जर खोलीचा विचार केला त्यात पूर्ण गाळ भरलेला आहे। गाळ भरल्या असल्या कारणानं तिथे पाणी एकदम कमी आहे। गुडघ्याच्या वरती पाणी नाही आहे पूर्ण धरणात। त्यांना असं वाटतंय पाणी भरपूर आहे, पण पाणी तसं नाही आहे। तरी सदरू हे पाणी सुटू नये आणि इथे लागूनच फॉरेस्ट असल्यामुळे ते जनावरांचाही विचार करावा। परत आपल्या 5 गावाचा पाणी साठा इथूनच आहे। कुऱ्हाड, कळमसरा, वडगाव आंबे, कोकडी, जोगे या गावांचा पाणी साठा इथूनच पिण्याच्या पाण्याचा व्यवस्था आहे। आणि हे 5 ते 6 गावाचे गुरंढोरं इथेच येतात। वन्य प्राणी आहेत। पाट कोणी बंद केला होता सुरू झाल्यावर? पाटबंधारे विभागानेच केला होता। आता पाण्याची गरज नाही म्हणून बंद केलं? हो हो। आता परत उघडण्यामागचा हेतू काय? परत उघडण्यामागचा हेतू त्यांचा शेतकऱ्यांचा दबाव व राजकीय दबावामुळे। आता पाणी सुटलं तर तुम्ही काय करणार पुढे? पाणी सुटल्यानंतर आम्ही आंदोलनच करू आणि आंदोलनच नव्हे, जर हे राजकीय दबावामुळे करत असाल तर आम्ही मतदानावरती बहिष्कारच टाकून देऊ। होणाऱ्या इलेक्शन मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलनही आणि जिल्हा मतदानावरती बहिष्कार टाकण्याचं हे आंदोलन करू आम्ही। जनहितार्थ भांडण आहे तुमचं? नाही, वैयक्तिक कोणासोबतही नाही आहे। एखाद्या वेळेस रात्री येऊन जर त्यांनी गेट उघडलं तर फौजदारी गुन्हे दाखलही करू। आणि जर आम्हाला क्रांती करायचीच आहे, लोकांसाठी क्रांती करायलाही आम्ही तयार आहोत।